आजूबाजूला ह्या गोष्टी घडत आहेत आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या मनात ह्या गोष्टी चालत असणार की अरे हे असं घडतं आहे का. आणि हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल की खरोखर आपल्या आजूबाजूला या घडत आहेत आणि त्या गोष्टी घडणाऱ्यांचं गुन्ह्यात रूपांतर होण्याच्या आधी आपण त्या विचार आपल्या मनातनं फ्लश करावेत. ह्याच्यासाठी हा लिहिलेला लेख आहे असं मला वाटलं, म्हणून मी फ्लश हे नाव त्यांना सुचवलं आणि त्यांनी ते ग्राह्य केलं. माझे त्यांना धन्यवाद आहे की मी एक सर्वसामान्य बाई ह्या दृष्टीने ते सांगितलेलं होतं. थोडं विचित्र वाटलं की मी हे सांगते त्यांना वाटेल का, पण मनातली वावटळ माझ्याही होती, ती मलाही फ्लश करायची होती आणि त्या फ्लश या नावातनं मी काय म्हणतात साध्य केली. थँक्यू व्हेरी मच. आणि संजय सर खरोखर धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी असं नसतं व्हायचं. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी होऊन जाऊ द्या. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम पार पडणार आहेच आणि आता फ्लशचं प्रकाशन झालेलं आहे, ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. 200 रुपये किमतीचं पुस्तक तुम्ही 150 रुपयाला घेऊ शकता. ते आज विक्रीसाठी उपलब्ध आहे बाहेर. आज या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतं. आणि यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल. कदाचित सगळ्यांचे प्रश्न इथे सुटणार नाही आहेत, पण जसं डॉक्टरांनी स्वतःच सांगितले की ते तुम्हाला ईमेल ID आणि त्यांचा मोबाईल नंबर देणार आहेत. तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा त्यांना विचारू शकता. आपले व्हॉट्सॲपचे ग्रुपसुद्धा क्रिएट होतील तुमच्या इच्छेने, जसं तुम्ही जॉईन व्हाल त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न असतील तर ते विचारू शकता. त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जीवनरंगाची आहे. तर हे सगळं पार पडणारच आहे. व्हॉट्सॲपचा एक नंबर तुम्हाला समोर दिसेल, हा व्हॉट्सॲपचा सुद्धा आहे. टेक्स्ट मेसेज करू शकता. तुमचे प्रश्न तुम्ही त्या नंबरवर पाठवा आणि आपण त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी राजेश गोहर. जीवनरंग प्रस्तुत लाईफ रिचार्ज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. डॉक्टर दीक्षित यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आपण अनुभवले आहेच आत्ता, पण त्याचवेळी बरेच प्रश्न प्रत्येकाच्या मनात, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये खूप प्रश्न येत असतील आणि ते प्रश्न आम्ही व्हॉट्सअपद्वारे, मेसेजेसद्वारे, टेक्स्टद्वारे आम्ही मागवले होते. त्यातले काही निवडक प्रश्न आम्ही आता इकडे घेणार आहोत. त्याच्यामध्ये मला खात्री आहे की त्या प्रश्नांमध्ये तुमच्या मनात असलेल्या अधिक शंका ज्या असतील त्या आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न करू सरांच्या. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला एक लिंक मिळाली असेल, त्या लिंकमध्ये एक क्वेश्चनर असेल. त्या क्वेश्चनरचं उत्तर, ज्यांना लिंक मिळाली नसेल तर तुमच्या सीटवरती एक फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म फीडबॅक फॉर्म आहे, तो भरून तुम्ही आमच्या व्हॉलंटियर्सला द्यायचा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी एक लकी ड्रॉ आम्ही ठेवणार आहोत. त्या लकी ड्रॉमध्ये पुस्तकांचा एक खूप सुंदर संच जो आहे तो तुम्हाला भेट देण्यात येईल. तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण परत एकदा स्वागत करू डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सरांचं. सर प्लीज. सर थँक्यू व्हेरी मच. सर्वात अगोदर मी सर्वांतर्फे आपलं धन्यवाद करतो. आत्ताच आपण बघितलं की शरीरातला कचरा आणि मनातला कचरा, म्हणजे शरीरातल्या कचऱ्याबद्दल तुम्ही बोलले आणि मनातल्या कचऱ्याबद्दल संजय गोविलकर सरांनी खूप सुंदर ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत मेसेज पोचवण्याचा प्रयत्न केला. तर प्रश्नांना अगोदर सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला विचारतो की आत्ता आपण हे जे बघितलं की शरीरातला कचरा आणि मनातला कचरा, याच्यावरती जर सर तुमची सुरुवात झाली. असं म्हणतात की आरोग्य किंवा रोग हे होण्याची 2 मुख्य कारणं असतात. एक आम्ही म्हणतो की अनुवंशिकता आणि दुसरं आहे पर्यावरण. आणि या दोघांचा एकमेकावर जो परिणाम होतो त्याचा रिझल्ट म्हणजे तुम्ही एकतर आजारी पडता किंवा तुम्ही निरोगी राहता. आणि हे पर्यावरणामध्ये काही गोष्टी येतात आणि अनुवंशिकता म्हणजे कुठल्याच याच्यापैकी 100% कारणीभूत असतं कुठल्या आजाराला असं होत नाही. म्हणजे याचं कॉम्बिनेशन असतं दोघांचं आणि त्यानंतरच तुम्हाला आजार होतात किंवा तुम्ही निरोगी राहू शकता. आणि त्यामुळे शरीर चांगलं ठेवणं, जसं शरीराचा मनावर परिणाम होतो मनाचा शरीरावर हे होत असतो, परिणाम होत असतो. त्यामुळे जे म्हणतात की निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहतं, त्या पद्धतीने जर आपण शरीर चांगलं ठेवलं, जसं आपण आता हे सांगितलं की डाएट प्लॅनमुळे तुम्हाला लठ्ठपणा जाईल, मधुमेह जाईल, मधुमेहाचं तुमचं शक्यता कमी होईल. तर असं करताना तुमच्या शरीरामध्ये केमिकल्स निर्माण होतात. तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा सिरोटोनिन्स तयार होतात आणि त्याने तुम्हाला चांगलं वाटायला लागतं. म्हणजे तर मुन्नाबाईमध्ये म्हणतात की तो हे सब केमिकल लोचा है
असं जे म्हणतो, तर हे शरीर सगळं केमिकल लोच आहे. म्हणजे याच्यामध्ये केमिकल्स तयार होत असतात. आणि एक्झरसाईजमुळे तुम्ही जेव्हा लाईफस्टाईल बदल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला काही असे केमिकल्स तयार होतात की ज्यांनी तुम्हाला चांगलं आहे, आपलं सगळं काही आलबेल आहे, अशा प्रकारची भावना निर्माण होऊ शकते. आणि याच्या विरुद्ध जर तुम्ही काही तुमच्या मनामध्ये सूड असेल, तुमच्या मनामध्ये राग असेल कोणाविषयी, म्हणजे कोणी भेटलं की तुम्ही त्याच्या अगदी डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नसाल की तुम्ही काहीतरी केलेलं असेल त्या माणसाबद्दल, चुकीचं वागलं असाल, तर ती गिल्ट फिलिंग जी असते ती माणसाला कुरतरत राहते. आणि बऱ्याचशा स्टडीज सांगतात की हे स्ट्रेस फॅक्टर जे निर्माण होतात याला ही सगळ्या गोष्टी ज्या मनातल्या भावना आहेत, जे षड्रिपू आपण म्हणतो, त्या सगळ्या कारणीभूत असतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून मुक्तता जर मिळाली आपल्याला, म्हणजे जसं आता गोविलकरांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे, म्हणजे शरीराविषयी तर आपण आवश्यकच आहे करणं, पण मनातला हा कचरा काढणं देखील अतिशय आवश्यक आहे. म्हणून अशा पुस्तकांची आवश्यकता आहे असंच मला वाटतं. थँक्यू सर. ट्रेडिशनली एक अशी म्हण असते, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स अँड डिनर लाईक अ पॉपर. आपल्याला नेहमी आपण हे कुठेतरी वाचनात बघितलं असेल किंवा हेल्थ रिलेटेड आर्टिकल्स आपण जेव्हा आपण वाचतो त्याच्यामध्ये एक नेहमी आढळतं की स्मॉल मील्समध्ये तुमचं जे एंटायर डाएट प्लॅन आहे त्याला त्यांनी क्लासिफाय केलेलं असतं की छोटे छोटे मील्स घ्या जेणेकरून तुमच्या वजनावरती तुम्हाला नियंत्रण ठेवता येईल. तर तुमचा जो आत्ता आपण डाएट प्लॅन बघितला दॅट इज अगेन्स्ट दिस फिलॉसॉफी. तर त्याच्यावरती सर तुम्हाला काय म्हणायचं सर? आता पहिल्यांदा सांगायला पाहिजे की ब्रेकफास्ट लाईक ए किंग ही म्हणच इंग्रजीमध्ये आहे, त्यामुळे ही मराठी म्हण किंवा मराठी लोकांची म्हण असू शकत नाही पहिली गोष्ट. तर ही ब्रिटिशांकडनं आपल्याकडे आलेली म्हण आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या डाएट प्लॅनमध्ये जे आपण सांगतो आहोत, आपण असं सांगतो आहे की तुम्ही दिवसातून 2 वेळा जेवा. केव्हा जेवा? जेव्हा तुम्हाला कडक भूक लागते तेव्हा जेवा, असं आपण सांगतो आहे. आता ब्रेकफास्ट म्हणजे तुमचा सामान्यपणे विचार काय की सकाळी 9ला तुम्ही जे करता त्याला तुम्ही ब्रेकफास्ट म्हणता, 9:30 9:30ला. दुपारी करता त्याला लंच म्हणता आणि रात्री डिनर करता. आम्ही तुम्हाला म्हणतो आहे की तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही जेवा. आता समजा एखाद्याला 9ला भूक लागते सकाळी, तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणा, ब्रंच म्हणा, लंच म्हणा, डिनर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण भूक लागल्यावर जेवा. हे फिजिओलॉजिकल आहे, हे नॅचरल आहे. म्हणजे मला कधीच आयुष्यात सकाळी 9ला भूक लागली नाही. मला नेहमी 12:30-1ला भूक लागते आणि रात्री 9ला भूक लागते. मला तुम्ही बळजबरी 9 वाजता खायला घातलं तर काय होणार आहे? कारण शरीरामध्ये सगळ्या गोष्टी ह्या कुठल्या तरी स्टिम्युलसमुळे निर्माण होतात. आणि मला जर अन्नपचनाचे माझे सगळे रस निर्माण व्हायचे असतील तर मला भूक लागणं आवश्यक आहे. भूक नसताना मी जर खाल्लं तर मला अपचन होणार आहे, किंवा मला भूक लागून पण मी खाल्लं नाही तर मला ॲसिडिटी होणार आहे. आणि म्हणून आपण असं सांगतोय, आपण तुम्हाला काही स्किप करायला सांगत नाही आहे. आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट स्किप करा, लंच स्किप करा असं सांगत नाही आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय की निसर्गतः तुम्हाला जेव्हा 2दा भूक लागते कडक, त्या 2 वेळा तुम्ही व्यवस्थित जेवून घ्या असं मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळे या फिलॉसॉफीमध्ये आणि ब्रेकफास्ट न करण्याचा ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी काही नाही आहे. देर इज नो कॉन्ट्राडिक्शन. फक्त त्याच्यामध्येच एक गोष्ट आहे की बा तुम्हाला भूक नसली तरी खाऊन घ्या, याने तुमच्या शरीराला त्रास होण्याची शक्यता आहे. आणि त्याहून महत्त्वाचं मी जे म्हटलं की स्मॉल फ्रिक्वेंट मीलचा विषय तुम्ही काढला की आजकाल खूप पॉप्युलर आहे की थोडं जास्त वेळा खा. हे सगळे आपल्या बेसिक प्रिन्सिपल जे अगदी आयुर्वेदाचे प्रिन्सिपल तुम्ही पाहिले तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय तुम्ही खाऊ नका. यज्ञकुंड पेटल्यासारखं जेव्हा तो अग्नी प्रज्वलित तेव्हा त्यात आहुती टाकली तर ते जळेल. तुम्ही आधीच टाकलं तर ते विझून जाईल, धूर येतो, म्हणजे इनडायजेशन होईल तुम्हाला. आणि हे तुम्ही अनुभवता. मुख्य कसं आहे की हे तुम्हाला अनुभवायला येतं, म्हणजे तुम्हाला गरज नसताना तुम्ही खाता. म्हणजे मला तर खूप असा प्रश्न वाटतो की मी लोकांना विचारतो तुम्ही का खाता, मग लोक काही सांगतात की बा आम्हाला कॅलरीजसाठी, प्रोटीनसाठी, अमुकसाठी आम्ही खातो. पण माझं त्याचं साधं सोपं उत्तर असं आहे की तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता. आता जर इथे आईस्क्रीम फिरवलं तर किती लोक नाही म्हणणार आहेत? एक हात वर आलाय, कदाचित ते आमचा डाएट प्लॅन फॉलो करत असतील. म्हणजे जेव्हा तुम्हाला भूक लागते, तुम्हाला काय आईस्क्रीमची भूक लागते का? नाही लागत. तुम्ही कोणी म्हणणार आहे का असं की बा आता 2 तास झाले कार्यक्रम झाला आम्हाला आईस्क्रीम द्या, असं कोणी म्हणणार नाही आहे. पण आलं तर कोणीच सोडणार नाही आहे. याचं कारण आपल्याला मिळतं म्हणून आपण खातो. आपण शरीराचा आवाज ऐकत नाही. बरेच लोक पाहतो मी की त्यांना करपट ढेकरा येत आहेत, तरीसुद्धा पार्टीला जायचं असेल तर ते अँटी ॲसिडिटी गोळी खाऊन लोक जेवतात, हे बघितलेलं आहे. आता अशा लोकांना काय म्हणावं? म्हणजे म्हणून निसर्ग तुम्हाला जेव्हा आवाज देतो की आता तू जेव, तुला भूक लागलेली आहे, तेव्हा खाणं हे नैसर्गिक आहे, फिजिओलॉजिकल आहे. आणि केव्हाही तुम्ही कोणी सांगितलं कुठल्या म्हणीवरून खाल्लं तर तुम्हाला त्याचं अपचन होणार, त्रास होणार. म्हणून स्मॉल फ्रिक्वेंट मीलनी काय होणार, तुमचं इन्सुलिन सिक्रेशन तेवढ्या वेळा होणार, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अर्धी वाटी पोहे खाल्ले काय आणि 4 पोळ्या खाल्ल्या काय, तेवढंच इन्सुलिन तयार होणार आहे.
इन्शुलिन कमी करण्याचा एकमेव मार्ग तुमच्याकडे आहे की इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करणे. किती कमी करायची तेही संतांनी सांगून ठेवलं आहे. एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो रोगी. मी काय जगावेगळं सांगत नाही, हे संतांनी सांगून ठेवलं आहे, आपण विसरलो फक्त. तर योगी तर आपण नाहीत. काही लोक मला त्यांनी आम्ही एकदा जेवलो चालेल का, हरकत नाही, पण जे काही करायचं ते असं करा की आयुष्यभर करता आलं पाहिजे, सस्टेनेबल असायला पाहिजे. म्हणजे डाएट प्लॅन म्हणजे कसं असायला पाहिजे, फुकट असायला पाहिजे, डॉक्टर लागू नये, मशीन लागू नये, कुठलं न्यूट्रिशनल सप्लिमेंट लागू नये, आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यभर आनंदाने तुम्हाला करता यावं. म्हणून 2 वेळा जेवणं हे नैसर्गिक आहे. छोटे स्मॉल तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. आमच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये काही लोकांनी असे प्रयोग करून पाहिले की ते आधी 3 वेळा जेवत होते. मग त्यांचा आम्ही HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन 2 तपासण्या करून घेतल्या. मग HbA1c त्यांचं काय समजा 5.8 होतं आणि इन्शुलिन 14 होतं. मग त्यांनी काय केलं, 2 वेळा खायला सुरुवात केली. 3 महिन्यांनी तपासलं तर HbA1c 5.8चं 5.3 वर आलं आणि इन्शुलिन 14चं 8 वर आलं. आणि त्यांचं वजन कमीच होतं, त्यांना काही त्याची गरज नव्हती वजनाची. मग त्या मला म्हणाल्या की सर आता माझं तर कमी झालं आहे, तर मी आता 3 वेळा जेवलो तर काय होईल. म्हटलं काय हरकत नाही, प्रयोग म्हणून करा, जे काय करायचं ते प्रयोग करा. 3 महिने परत तुम्ही 3 वेळा जेवा आणि या तपासण्या परत करा. 3 महिन्याने असं लक्षात आलं की पुन्हा HbA1c 5.8 वर गेलं, इन्शुलिन 14 वर गेलं. सांगायचा उद्देश असा की डायबेटीस फ्रंटवर, कदाचित तुम्ही कॅलरीज कमी घेतल्या तर तुमचं वजन नाही वाढणार फ्रिक्वेंट मिल्सनी, पण तुम्ही डायबेटीसच्या रस्त्यावर मात्र जोरात प्रवास कराल हे नक्की, कारण इन्शुलिन सिक्रेशन तुमचं वाढेल. थँक्यू व्हेरी मच सर. याच्यातनं एक गोष्ट प्रकर्षाने परत परत जाणवते, ती म्हणजे की द मोर यू ईट द मोर इन्सुलिन इज सिक्रेटेड, राईट सर? हां, मोर टाइम्स यू ईट द मोर टाइम द इन्सुलिन मोर ईट, बिकॉज इफ यू ईट इन 55 मिनिट्स तुमचं एकदाच इन्सुलिन तयार होणार आहे. राईट. पण जास्त वेळा खाल्लं तर तितक्या वेळा इन्सुलिन तयार. राईट. द फ्रिक्वेन्सी हॅज टू बी कंट्रोल्ड. थँक्यू सर. आताच आपण बोललो की इट रिझल्ट्स इन टू डायबिटीज. तर जे डायबिटिक पेशंट्स असतात, पीपल हु आर सफरिंग फ्रॉम शुगर प्रॉब्लेम, त्या लोकांना हा प्रोग्राम करता येईल का? ओके, आता मी माझ्या स्लाइडमध्ये